आषाढी एकादशी निमित्त आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्नीसह विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय पूजेसाठी पंढरपूर येथे आगमन झाले। त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी यांची पूजा संपन्न झाली। त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुजारी यांचे शाल रुमाल टोपी देऊन सत्कार केला। त्यानंतर नेमकं घडलं असं की मुख्यमंत्री यांच्याकडून एक मोठी चूक झाली। पुजारीचा सत्कार झाला आणि एकनाथ शिंदे हे विठ्ठलाच्या मूर्तीसमोर फोटो घेण्यासाठी मधोमध उभे राहिले। मुळात एकनाथ शिंदे यांच्या पत्नी आणि पूजेचा मान भेटलेल्या वारकरी यांच्या पत्नी यांना शेजारी शेजारी उभं राहायचं होतं। मात्र एकनाथ शिंदे मधोमध उभे राहिल्यामुळे त्यांना त्या ठिकाणाहून उजव्या बाजूला सरकावं लागलं। पण व्हिडिओमध्ये बघतोय की ही चूक लक्षात येताच एकनाथ शिंदे यांनी आपल्या पत्नीला मधोमध बोलवलं आणि ते उजव्या बाजूला सरकले। त्यानंतर पूजेचा मान मिळालेल्या वारकरी यांच्या पत्नी अर्थात ते जोडपं डाव्या बाजूला आलं आणि मुख्यमंत्री व त्यांच्या पत्नी उजव्या बाजूला अशा प्रकारे उभे राहून शेवटचा फोटो सेशन पार पडलं। मात्र मुळात ही जी चूक घडली ती फार मोठी नव्हती। मात्र तरी सुद्धा लगेच लक्षात येता मुख्यमंत्र्यांनी आपली चूक सुधारत लगेच आपल्या पत्नीला आपल्या डाव्या बाजूला बोलवलं आणि नंतर फोटो सेशन पूर्ण झालं। एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ही विठ्ठलाची शेवटची शासकीय पूजा आहे असं देखील विरोधकांकडून बोललं गेलं। यावर तुम्हाला काय वाटतं की एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील आणि विठ्ठल त्यांना आशीर्वाद देईल का आणि पुन्हा त्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय पूजा घडेल का? यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। आणि मुख्यमंत्र्यांकडून झालेली ही छोटीशी चूक यावर देखील तुमची प्रतिक्रिया नक्की व्यक्त करा आणि चॅनलवर आपल्या नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा।